वेलकम टू न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्वजण? दोन दिवस मला व्हिडिओ काढायला भेटली नाही, कारण की बाळामुळे टाईम पण भेटत नव्हता आणि काम पण होत नव्हतं. म्हणजे तब्येत तुमची ठीक नाही, मग चिडचिड वगैरे करतो आहे. चला, मी मिशोवरून ऑनलाईन हे मागवलेलं आपलं ब्लॉग काढायचं ते स्टँड असतो ना, तो मागवला आहे. तर मी काल ओपन करून बघितलं, आता मी परत ओपन करून बघते. स्टँड खूप छान आहे, मला आवडला. पण एकदम एकदम आपल्या बजेटमध्ये पण बसलेला हा स्टँड. पाठून मी एक टॉर्च पण लावू शकतो. मस्त आहे. याला ब्लूटूथ कनेक्ट होणार. ब्लूटूथ करून हा स्टँड आहे. मग जरा फोन पकड, असा आता फोन पकड ना. हां सवर, हां बरोबर, व्यवस्थित. त्याच्यासाठीच मला आवड आहे म्हणून मी स्टँड घेतला. आणि कसं गावी पण आता जायचं आहे गणपतीला, तर गणपती आमच्या घरी गणपती पण बसतो, ते पण मी तुम्हाला दाखवेन. अजून मी लग्न झाल्यावर, माझं लग्न झालं तर मला देवचं दर्शन करायला भेटलं नाही. म्हणजे आमची सत्यनारायणची पूजा होती तेव्हा आम्ही 2-3 दिवसच राहिलो होतो. मग नंतर मी गावी गेलीच नाही. मग आता मी बाबूला वगैरे घेऊन जाणार आहे, बाबू पण असणार, खूप मजा येणार आहे म्हणून मी घेतलं. असं नाही की मला लोक बोलते की फेमस झाली नाही, काय नाही, तू स्टँड घेतला, हे घेतलं, असं काय नाही. फेमस मी तर विचार पण नाही करत की मी फेमस होईन वगैरे काय. मला आवडतं ब्लॉग बनवायला म्हणून मी ब्लॉग बनवते. मला एन्जॉय वाटतं बस. कुणी लाईक करू, ज्यांना माझी व्हिडिओ आवडत असेल ते मला लाईक करतील, सबस्क्राईब करतील, सगळं काय करतील. ना विचार करत नाही की मला कोणी लाईक करा, सबस्क्राईब कर. मला आवड आहे, मी व्हिडिओ बनवते जसा मला टाईम भेटतो तसं मी बनवते. कारण की कधी मला इथे मम्मी पण बाबूला सांभाळते, मी पण कधी सांभाळते, काम पण घरचं असतं. तेवढा मी टाईम करून जिथे मला टाईम भेटेल तेव्हा मी व्लॉग बनवते. माझा जेव्हा बाबू झोपलेला असतो तेव्हा मी व्लॉग बनवतो. माझी मम्मी पण फ्री होतो. माझा जेव्हा बाबू झोपतो तेव्हा आम्ही कामं करायला घेतो, भांडे लादी जेवण वगैरे सगळं काय करायलाही घेतो. पण मम्मी पण बिचारी खूप, मम्मी उठून जास्त खूप काम करते, कपडे धुणं वगैरे प्लस बाबूला बघणं. मी पण बाबूला आता मला बाबूला सांभाळायला यायला लागलं आहे. म्हणजे बाबू जेव्हा रडल्यावर त्याला काय पाहिजे असतं वगैरे, काय नाही वगैरे, आणि झोपला. हां, आणि अजून एक गोष्ट मी नोटीस केली आहे, जेव्हा बाबू झोपतो तेव्हा आपण कामे बघत, मला असं वाटतं चला आता बाबू झोपला आहे, आता मी पण जरा 1-2 तास जरा झोपते. कारण की कसं रात्रीची मला सतवत तर नाही, रात्रीचं कसं फिडिंग करावं लागतं ना, तर माझं बाळ 2-2 तासांनी उठतं, बरोबर 2-2 तासांनी उठतं, तर तरी कशी झोप होत नाही पूर्ण. म्हणून आमच्याकडून बाबू झोपला तर फटाफट वगैरे काम करू घ्या. आणि ते सकाळीच त्याचे आंघोळ, सकाळी नाही दुपारी होते, 1-2 वाजेपर्यंत त्याचे आंघोळ होते. तिथून आमचे मग मम्मी मग जोपर्यंत त्याची मालिश करायला की तोपर्यंत मी भांडी घासून घेईन वगैरे. आणि ही डाळ बनवेन, भात बनवत, असं मम्मीच बनवते. मम्मी बिचारी माझी 5लाच उठते, तिथून मग डब्बा वगैरे करावा लागतो. ठीक आहे, या गोष्टी चालतच असणार. बघा, मला आवड आहे म्हणून मी व्लॉग बनवते. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. असं काय नाही की तुम्ही लाईक केलंच पाहिजे, तुम्हाला जी व्हिडिओ आवडेल तुम्ही तर नक्कीच करणार. आणि कसं एक आई बनली आहे तर ती वेगळीच फील आहे. तसं असतं मला टाईम भेटत असं मी ब्लॉग बनवत जाईन, नक्कीच बनवत जाईन ब्लॉग. प्लीज. आता मी उद्यापासून मी यूज करेन, कसं करायचं कसं नाही ते. माझ्या हजबंड येतील तर माझे हजबंड सांगतील कसं यूज करायचं आहे कसं नाही ते वगैरे, नक्कीच. आणि गावी गेल्यास खूप मजा येणार आहे, कारण की आम्हाला माझे मंदिर वगैरे पण बाकी दर्शन वगैरे करायचे गावचे.
आता बाबू पण झाल्यावर तर बाबूला पण घेऊन जाऊ शकतो. आणि आम्ही गावी तिकीट कन्फर्म नाही आहे, बघू, वेटिंगवर आहे तिकीट आमची. माझे हजबंड बोलते की गणपती यायच्या अगोदर 2 दिवसा अगोदर जाऊ, नाहीतर गणपती, कारण की आमच्या गावी 11 दिवसाचा गणपती असतो. पण सध्या माझे हजबंडचे काका ऑफ झालेत ना, त्यांना अजून वर्ष झालं नाही, म्हणून ते ह्या वर्षी 7 दिवसाचा गणपती आहे. तरी आम्ही राहू 10 दिवस तरी, बघू. असं मला टाईम भेटत असेल तर नक्की ब्लॉग बनवेन. प्लीज तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, असं प्रेम देत जाऊ.